गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ल्यावरचं अतिक्रमण अखेर काढण्यासाठी आज सुरुवात झालेली आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू केली। आपण माझ्या मागे पाहताय की अशा पद्धतीने गोपाळगड किल्ल्यावरचं जे अतिक्रमण आहे हे तोडकामाला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या तासाभरापासून ही प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेसाठी जे पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गुहागरचे पोलीस कर्मचारी आहेत, यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की या ठिकाणी जे बांधकाम करण्यात आलं होतं, अतिक्रमण करण्यात आलं होतं, हे संपूर्ण अतिक्रमण तोडण्याची ही प्रक्रिया सुरू झाली। किल्ल्याच्या ह्या आतील साईडला या अशा पद्धतीने हे सगळी बांधकामं होती। ही बांधकामं आता जमीनदोस्त झालेली आहेत। हा किल्ला खरं तर खासगी मालकीमध्ये होता आणि खासगी मालकीतून पुन्हा राज्य सरकारच्या ताब्यात आणण्यासाठी ज्या युवकाने विशेष करून कायदेशीर लढाई लढले तो युवक आता आपल्यासोबत आहे, अक्षय पवार। अक्षय, मला सांग की कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया होती आणि कशा पद्धतीने यश मिळाले? 2009ला या जी काही वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू, त्याला प्रायमरी प्रोटेक्शन प्राप्त झालं आणि प्रायमरी प्रोटेक्शन प्राप्त झाल्यानंतर इथं कोणतेही अल्टरेशन असेल, मॉडिफिकेशन असेल तर त्या संबंधित जे काही विभाग आहे त्यांची परवानगी घ्याव्या लागतात आपल्याला। परंतु इथे कुठलीच परवानगी न घेता इथं ऐतिहासिक जो काही धरोहर आहे किंवा त्याचे जे निशाण आहेत ते नष्ट करायचे प्रयत्न केले। त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इथं ऑलरेडी लागवड झालेली आहे, ज्याच्यामुळे ऑलरेडी इथे बुरुज पडलेले आहेत किंवा त्यांना धोका निर्माण झालेला आहे। आणि त्यानंतर आपण हा पाठपुरावा केला, ज्याच्यामध्ये इलिगली इथं असेसमेंट बांधण्यात आले कुठलीच परवानगी न घेता। आणि त्याचा आपण या असेसमेंटसाठी आपण 2014 पासून बांधकामाचं तोडण्यासाठी आपण पाठपुरावा करतोय, ज्याच्यासाठी 2018मध्ये PW म्हणजे जे नगर रचना आहे त्यांनी परवानगी दिली होती तोडायला, परंतु स्थानिक जे प्रशासन आहे ते कुठं ह्याला कानाडोळा करत होता। त्यानंतर ही गोष्ट हायकोर्टला गेली, मुंबई हायकोर्टला। त्याचा सुद्धा 2024मध्ये निकाल आला की ही ऐतिहासिक वास्तूच आहे आणि तुम्हाला जे काय आहे ते पुरातत्व विभागाशी बोलूनच करावं लागेल। आणि त्यानंतर परत त्या गोष्टीला एक चाळ भेटली आणि हे तोडायसाठी आता परवानगी मिळून त्यांनी एक कारवाई केलेली आहे। एक दुर्गप्रेमी म्हणून तुझी आता काय भावना आहे? कारण खूप मोठा प्रवास होता हा सगळा। मुळात एक दुर्गप्रेमी म्हणून, एक आपण भारतीय म्हणून ही एक राष्ट्रीय धरोहर आहे आणि प्रत्येकाने आपण ही जपली पाहिजे। दुःख एवढंच वाटतं की आपल्या गुहागर तालुक्याला एवढा मोठा ऐतिहासिक वारसा भेटलेला आहे आणि त्यामध्ये ऐतिहासिक वास्तू सुद्धा आहे। कारण का प्रत्येक वेळा असं होतं की ऐतिहासिक गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्याचे पुरावे नसतात पुरावा द्यायसाठी। इथं आपल्याकडे जिथं जागता एक पुरावा आहे आणि ती आपण जपलेलं पाहिजे। आणि त्याचं मेन जे जपण्याचा कार्यक्रम आहे ते स्थानिक आपण काय करू शकतो तर थोडंफार त्याच्यावर लक्ष देऊ शकतो। परंतु ज्यांच्याकडे पॉवर्स आहेत ते लोक आतापर्यंत पॉवरचा वापर करत नव्हते, तर इथे अधिकाऱ्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे एवढा मोठा ऐतिहासिक वास्तू आहे आणि पर्यटन वाढण्यासारखी गोष्ट आहे। अशा पद्धतीने आता ह्या पर्यटनाला फायदा होतो। विषय असा आहे की या एका ठिकाणी 200 मीटरच्याच भागामध्ये आपल्याला 3 पर्यटन स्थळं भेटतात। एक म्हणजे आपलं टाळकेश्वर देवस्थान, ज्याला आपण उद्दाळेश्वर बोलतो, दुसरं लाईट हाऊस आहे आणि तिसरं हे आपला गोपाळगड किल्ला। गोपाळगड किल्ला हा आत्ताही 70 ते 75% सुस्थितीमध्ये आहे। आतले काही वास्तू नष्ट झालेले आहेत परंतु तटबंदी सुस्थितीत आहे। त्यातनं समुद्री किल्ला आहे, खालचे 2 बुरुज हे समुद्रामध्ये येतात। तर नक्कीच इथं आता पर्यटकांसाठी हा खुल्ला आहे, तर नक्कीच इथं पर्यटकांचा ओढ वाढणार आहे। तर आपण पाहतो की या किल्ल्याचं जे बांधकाम आहे, यावरचे जे अतिक्रमण आहे ते काढल्यामुळे आणि किल्ला सरकारच्या ताब्यात आल्यामुळे या ठिकाणचं पर्यटन जे आहे ते कुठेतरी वाढेल आणि ह्या संपूर्ण गुहागर तालुक्याचा यावरती खूप मोठा असा पर्यटनाच्या दृष्टीने परिणाम होईल असं म्हटलं जातं। स्वप्नील घाग, ABP माझा, गुहागर, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।